आता पावसाळा चालू झाला आहे आणि बाहेर थंडावासुद्धा जाणवू लागला आहे. तर आपण आहे ना आज 4 ते 12 महिन्याच्या बेबीसाठी आहे ना ससा टोपी बनवणार आहे, तेही पारंपरिक. नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आहे ना एक अस्तरचं आणि एक मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. तर अस्तरचं घेतलं आहे ते बघा आपण 8 बाय 7 असं घेतलेलं आहे. ह्याची लांबी ती 8 म्हणजे 16 घ्यायची आहे टोटल आणि रुंदी आहे ती 7 इंचाची घ्यायची आहे. आणि असा त्रिकोण घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे 4 बाय 4चा घ्यायचा आहे आणि जोडण्यासाठी अर्धा इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे. आणि ह्याचा मध्य घेऊन मध्ये ना हे करायचं आहे आणि साईडने अर्धा इंच असं ठेवायचं आहे, म्हणजे हा त्रिकोण आहे तो बरोबर मध्यावर येतो आहे. आणि ह्याच्यासाठी ना आपण दोरी घेणार आहे, ती अस्तरपासूनच घेणार आहे आणि ही दोरी आहे ना 1 इंचाची आपण घेतलेली आहे. आणि ह्याला असा फोल्ड द्यायचा आहे की छोटा द्यायचा आहे, जेणेकरून बाळाला टोचणार नाही. जर खानापासून आपण दोरी बनवली तर त्याची दोरी निघतात आहे आणि बेबीसाठी ती कम्फर्टेबल नाही, म्हणून आहे ना आपण अस्तरपासूनच ह्याची नॉट बनवतो आहे. आणि ह्याची नॉट आहे ना ती किती इंचाची बनवायची माहिती आहे का? हे बनवायची 10 ते 12 इंचाची बनवायची. आता आपण टोपी बनवतो आहे ती 4 ते 12 महिन्याच्या बेबीला येईल ह्या हिशोबातच टोपी बनवतो. त्यामुळे ना आपण ह्या दोरीची हाईट घेणार आहे, ती फक्त 10 इंच अशी ठेवणार आहे. तर हे बघा मी नाही अर्धा इंच असं फोल्ड केलेलं आहे, एवढी नाजूक दोरी ठेवलेली आहे. आणि हे बघा 10 इंचावर मी मोजून कट मारून घेते. तर आता काय करायचं आहे, हे कापड आहे ना अस्तरवर ठेवायचं आहे. अस्तर वर म्हणजे मेन कापड आहे ते आपण सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावर अस्तर मांडलेलं आहे. आणि एका कोपऱ्यात आतल्या साईडने अशा प्रकारे बंद टाकून घ्यायचं आहे, तोही कोपऱ्यावर घ्यायचा आहे. आणि हे अस्तर व्यवस्थित असं सेट करायचं आहे. हे बघा व्यवस्थित सेट करायचं आणि अशी टिप मारून घ्यायची. 3 ठिकाणी टिप मारून घ्यायची अशी. आणि हा आपण लास्टच्या कोपऱ्यावर असा बंद जोडून घ्यायचा आहे आणि 2-3 वेळा रब करून घ्यायचे आणि परत सरळ असं टिप मारून घ्यायची. आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे बंद बाहेर काढून घ्यायचेत. बघा अशा प्रकारे बंद बाहेर काढल्यानंतर आहे ना ह्या हाताने व्यवस्थित प्रेस करून आहे ना सरळ करून घ्यायचं आणि परत आहे ना ह्याच्यावरनं आपण दाबटीप देऊन घेणार आहे. तर हे टोपलं शिवायला खूप जास्त सोपं आहे आणि कमी वेळात होणार आहे बघा हे टोपडं. आणि बाळाला खरंच खूप छान दिसतं हे टोपडं. तर आता जे आपण ओपन बाजू ठेवली होती त्या बाजूला आपण टिप मारून घेणार आहे. आणि आता इथं आपण त्रिकोण कॅप जोडून घेतलेला आहे. खरं तर हा इथला व्हिडिओ ना थोडासा मिसिंग झालेला आहे, पण आहे ना हा व्हिडिओ जिथं आपण मार्क करून घेतलं होतं त्रिकोणवर अर्धा इंचावर, तर तिथून आपण हा जोडून घेतलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे परत उलट करायचं आहे, म्हणजे तो त्रिकोण जोडताना आपण सरळ कापड ठेवून जोडलेला आहे आणि नंतर आहे ना हे सरळ करायचं आहे आणि हे मध्यावर आणायचं आहे. बघा हा जो त्रिकोण आहे तो मध्यावर आणायचा आहे, म्हणजे कपड्याचा मध्य घ्यायचा आहे, असं मध्य येईल ह्या हिशोबावर. म्हणजे त्रिकोणचा जो सेंटर पॉईंट आहे ना तो आपला मध्यावर आला पाहिजे. आणि डबल अशी टिप मारून घ्यायची आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि डबल टिप मारून झाल्यानंतर आहे ना आपण आता ह्याला ओव्हरलॉक करून घेऊया, म्हणजे ह्याचे ना दोरे निघणार नाही आहेत. तुमच्याकडे जर ओव्हरलॉक नसेल ना तर ह्याला दाबटीप दिली तरी चालतंय किंवा पिको केला तरी चालतंय. हे बघा तुम्ही बघू शकताय हे झालंय आपलं ससा टोपडं. तर इथं ना आता खालच्या साईडने काय करायचं आहे, मध्य काढायचे आणि 4-4 प्लेट्स टाकून घ्यायच्या. आपल्या मध्यावर येईल अशा 4-4 प्लेट टाकून घ्यायच्या अशा प्रकारे. हे बघा आणि ह्याची डायरेक्शन समोरासमोर करायची. ह्या प्लेटांची डायरेक्शन 4 टाकायच्या, म्हणजे जर बेबीचं मानेला ॲडजस्ट होत नसेल तर आणखीन टाकायचं, लूज होत असेल तर, आणि फिट होत असेल तर उसवून घ्यायचं. आणि तुम्ही आता बघू शकता आपली ससा टोपी रेडी झालेली आहे. आता खाली बंद आहेत ना त्या बंदाला आपल्याला काप बनवून घ्यायचेत. बघा त्रिकोणी असं थोडंसं लटकन टाईप आपण बनवून घेऊया, म्हणजे आणखीन छान लुक येईल आपल्या टोपड्याला. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे आणि तुम्हाला असंच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चलो बाय.